पुणे परिसरामध्ये गेल्या 5 ते 6 दिवसापासून अगदी जोरदार पाऊस बरसत आहे आणि आजचं चित्र बघू शकतोय की कालच प्रशासनाकडून पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला होता आणि याचं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला ह्या लोणावळा परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। अगदी लोणावळा परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसत असताना चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी दरडी कोसळलेल्या असल्यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे सुद्धा बंद ठेवण्यात आलेला आहे। सध्या आपण उर्से या ठिकाणी आहोत आणि या उर्से ठिकाणी हे सर्व पाण्याचा मोठा प्रवाह जो आहे तो रस्त्यांवरती येत आहे आणि या रस्त्यांमधून या सर्व वाहनांना पुढे जाण्यासाठी एक मोठा संघर्ष जो आहे तो करावा लागत आहे। पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी या सर्व वाहनांना पुढे काढण्यासाठी मदत करण्यात येत आहे। सध्या आपण बघू शकतो की मोठमोठे दगड जे आहेत ते सध्या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती आलेले आहेत आणि गेली 6 ते 7 तासापासून हा रस्ता पूर्णपणे बंद आहे। पोलीस प्रशासनाकडून सुद्धा सांगण्यात आलं होतं की आज वाहतुकीसाठी हा रस्ता बंद आहे, मात्र जे काही वाहने रस्त्यांवरती आलेले आहेत ती रस्त्यांवरती आलेली वाहनं सध्या अडकून पडलेले आहेत। गेली 3 ते 4 तासापासून ही सर्व वाहने आहेत ते रस्त्यांवरती अडकून पडलेले ते चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। मात्र आपण बघू शकतो की पाण्याचा मोठा प्रवाह जो आहे तो रस्त्यांवरती आलेले आहेत। अगदी पोलीस प्रशासन सुद्धा रस्त्यांवरती उतरून हे सर्व मोठमोठे दगड आहेत ते बाजूला काढण्याचं काम जे आहे ते पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी करण्यात येतं। आपण बघू शकतो की ज्या गाड्या अडकलेल्या आहेत चिखलामध्ये ते सुद्धा गाड्या बाजूला सध्या काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून करण्यात येतं। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने गाड्या ज्या आहेत त्या रस्त्यांवरती अडकलेल्या आहेत, चिखलांमध्ये अडकलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात चिखल असेल, दगड असेल तो रस्त्यांवरती आलेला आहे। पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी आहे, पण या पोलीस प्रशासनाकडे त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात की आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाड्या सर वाहन धारकांना तुम्ही काय सूचना करणार की सध्या या ठिकाणी ज्या रस्त्यांवरती येतात त्या वाहनांना काय सांगणार वाहन धारकांना? त्यांना आव्हान काय करताना आव्हान वाहन चालकांनी येऊ नये, एका बाजूला गाड्या थांबून सुरक्षित ठिकाणी थांबणे। तर आपण बघू शकतो की पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की खरं तर दोन्ही बाजूने गाड्या थांबवण्यात याव्यात, कारण की सुरक्षित ठिकाणी थांबा असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। कारण की पाण्याचा मोठा प्रवाह रस्त्यांवरती येत आहे, अगदी चिखल त्याचबरोबर ती दगड जे आहे त्या रस्त्यांवरती येत आहे। पोलीस प्रशासनाकडून वारंवार या नागरिकांना सांगण्यात येत आहे की तुम्ही सुरक्षित ठिकाणी थांबा, रस्त्यांवरती येऊ नका, अशा वारंवार खरं तर सूचना ज्या आहेत ते पोलीस प्रशासनाकडून सर्व नागरिकांना करण्यात येत आहेत। आणि रस्त्यांवरती मोठा पाण्याचा प्रवाह जो आहे तो आलेला आहे, या पाण्याच्या प्रवाहासोबत अनेक दगडसुद्धा रस्त्यांवरती येत आहेत, चिखल आहे आणि अशामधून वाहनांना पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी पोलीस प्रशासन आहे ते या ठिकाणी काही नागरिक आहेत। आपण या नागरिकांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। खरं तर किती वेळापासून तुम्ही या ठिकाणी अडकलेले आहेत आणि थांबला आहात? आपण बघू शकतो की या ठिकाणी हे सर्व नागरिक जे आहेत ते अडकल्याचं चित्र जे आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। गेली अनेक तासांपासून या ठिकाणी ही वाहतूक जी आहे ती ठप्प आहे, वाहतूक थांबवलेली आहे। आता पोलीस प्रशासनाकडून सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की वाहतूक जी आहे ते पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे, मात्र तरी पण ज्या काही गाड्या या रस्त्यांवरती अडकलेल्या आहेत, ज्यांना या सर्व वाहतुकीच्या संदर्भात माहिती नव्हती, अशा या गाड्या ज्या आहेत या ठिकाणी अडकलेल्या आहेत। मात्र पावसाचा जोर वाढतो आणि या पावसाच्या जोरासोबतच पाण्याचा प्रवाह सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरती येत आहे। सध्या उर्से या ठिकाणी आपण आहोत आणि उर्से या ठिकाणी आपण हे चित्र बघू शकतोय की पाण्याचा मोठा प्रवाह सध्या रस्त्यांवरती आहे आणि या पाण्याच्या प्रवाहासोबतच अगदी मोठ्या प्रमाणात दगड असतील, चिखल असेल हे रस्त्यांवरती येतोय आणि या चिखलामधून, या पाण्यामधून या वाहनधारकांना आपली गाड्या पुढे काढणं अगदी जिकिरीचं बनलेलं आहे। पाण्याचा प्रवाह आणखी सुद्धा वाढू शकतो, त्यामुळं लवकरात लवकर आपण सुरक्षित ठिकाणी जावं अशा सूचना वारंवार पोलिसांकडून करण्यात येत। आपण बघू शकतो की या पद्धतीनं पाण्याचा प्रवाह किंवा जो माती आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्यांवरती एक आहे। मोठा पाण्याचा प्रवाह या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीनं अगदी रस्त्यांवरती आलेला आहे आणि यामध्ये अनेक गाड्या ज्या आहेत त्या अडकल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र पोलीस प्रशासनाकडून हळूहळू ह्या ज्या गाड्या आहेत ते पुढे जाण्यासाठी रस्त्यांवरती आलेले दगड आहेत ते दगड काढण्याचं काम या ठिकाणी काही नागरिकांकडून त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे। आपण बघू शकतो की रस्त्यांवरती एक गाडी अडकलेली आहे आणि ती गाडी काढण्याचा प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आहे। मोठे चिखल रस्त्यावरती आले आणि चिखलामध्ये गाडी अडकलेली आहे। हे चित्र जे आहे ते सध्या आपण बघू शकतोय की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती ही गाडी अडकलेली आहे आणि या गाडीतून जी अडकलेली गाडी आहे ती अडकलेली गाडी या ठिकाणी काढण्याचं काम जे आहे ते पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी करण्यात येतं। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने पोलीस प्रशासन असेल किंवा जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांकडून ही अडकलेली जी गाडी आहे ती अडकलेली गाडी बाहेर काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करण्यात येतं आहे। गाडी पूर्णपणे रस्त्यामध्ये अडकलेली आहे, अगदी चिखल असतील, दगड असतील, अशामध्ये पूर्णपणे गाडी पॅक झालेली आहे आणि हे
बाजूला काढण्याचं काम जे आहे ते आता पोलीस प्रशासन असेल किंवा जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांकडून आता बाजूला करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करण्यात आहे. काही नागरिक या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. किती वेळापासून या ठिकाणी तुम्ही आहात आणि कधीपासून या ठिकाणी अडकलेला आहात? सकाळी 5 वाजल्यापासून पावसाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे पहाटेपासून, आणि पाणी कंट्रोलच होत नाही इथे. पण आता तुम्ही पुढे कुठे जाणार होतात या संदर्भात तुम्हाला काही माहिती होती का? इथलं जे प्रॉपर आहे, मी पलीकडे आहे राहायला. पण सकाळपासून आता ह्या पाण्याचा जो प्रभाव येतोय तो जास्त कसं या खूप मोठ्या प्रमाणात. डोंगराचं पाणी येते पूर्ण खाली, डोंगराचं पाणी खाली येते पूर्ण. पण आता पोलीस प्रशासनाकडून सूचना देण्यात येतात नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जावं म्हणून, मात्र गाड्या सध्या या ठिकाणी येत आहेत. ट्रॅफिक खूप झालेले आहे. सकाळी 5 वाजल्यापासून नागरिक थांबलेले आहे पाठीमागे. ठीक आहे, आपण बघू शकतोय खरं तर सकाळी 5 वाजल्यापासून हे सर्व नागरिक आहेत ते या ठिकाणी अडकलेले आहेत आणि आता या ठिकाणी हळूहळू गाड्या ज्या आहेत ते पुढे पुढे सरकताना दिसत आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठी कसरत जी आहे ती पोलिसांना या ठिकाणी करावी लागत आहे, कारण की पूर्णपणे मुंबई पुणे जुना हायवे असेल किंवा मुंबई पुणे नवीन एक्सप्रेस हायवे आहे तर पूर्णपणे प्रशासनाकडून बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत की लोणावळ्याच्या परिसरामध्ये ज्या काही दरड कोसळलेल्या आहेत ह्या दरड फक्त रस्त्यावरतीच नाही तर रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा दरड कोसळल्या असल्यामुळं रेल्वे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे, ती सुद्धा पूर्णपणे ठप्प करण्यात आलेली आहे. मात्र सध्या उर्से या ठिकाणी जो पाण्याचा मोठा प्रवाह रस्त्यांवरती आलेला आहे आणि या पाण्याच्या प्रवाहामध्ये अनेक गाड्या ज्या आहेत त्या अडकलेल्या आहेत. सध्या पोलीस प्रशासनाकडून ही अडकलेल्या गाड्या ज्या आहेत त्या बाजूला काढण्याचा प्रयत्न ज्या या ठिकाणी सुरू आहे. त्याचबरोबर ती अनेक दगड सुद्धा रस्त्यावरती आले, त्या दगडांबरोबर अनेक माती चिखल जो आहे तो सध्या रस्त्यांवरती झालेला आहे आणि यामधून गाड्या पुढं काढणं अगदी जिकिरीचं बनलेलं जे चित्र आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तिथे बघू शकतो की पोलीस प्रशासन सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत. काही या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत ते स्थानिक नागरिक सुद्धा मदतीसाठी सध्या रस्त्यांवरती उतरलेले आहेत आणि त्यांच्याकडून हे मदतीचं कार्य सुरू आहे. अगदी रेकॉर्ड ब्रेक जो पाऊस म्हणता येईल तो पाऊस सध्या लोणावळा परिसरामध्ये सध्या बरसतोय. पावसाचा जोर जो आहे तो हळूहळू सध्या वाढताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळं पाण्याचा प्रवाह आहे तो अगदी वाढत आहे आणि या वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे हे पाणी सध्या मोठ्या प्रमाणात मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती येते आणि या पाण्याबरोबरच अनेक दगड असतील, माती असेल ही रस्त्यावरती आलेली आहे आणि अशामध्ये गाड्यांना मोठं जिकिरीचं काम बनलं आहे पुढे जाण्याचं, कारण सुरक्षेचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उद्भवल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी मोठ्या प्रमाणात जवळपास 30 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन की आपण बघू शकतो की ही मुंबईच्या दिशेने येणारी रांग आहे, मुंबईकडून पुण्याकडे जाणारी रांग आणि अगदी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. त्याचबरोबर ती पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत आणि अशामध्येच रस्त्यांवरती जे काही पाण्याचा प्रवाह आहे तो येतोय आणि अगदी त्या पाण्याच्या प्रवाहासोबत माती असेल, दगड असेल ते रस्त्यांवरती येत आहे. त्यामुळं या सर्व पाण्याच्या प्रवाहामधून या वाहनांना पुढे जाण्याचं अगदी जिकिरीचं पडलेलं आहे. काही वाहने सुद्धा यामध्ये अडकलेले आहेत. सध्या उर्सेमध्ये आपण हे चित्र बघतोय की एक गाडी पूर्णपणे या सर्व जो काही राडारोडा रस्त्यावरती आलेला आहे त्या रस्त्याच्या राडारोड्यामध्ये ही गाडी अडकलेली आहे. या गाडीमधल्या जे नागरिक आहेत त्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे. मात्र गाडी या सर्व वाहनाच्या प्रवाह असेल किंवा मातीच्या प्रवाहामध्ये अडकल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अगदी आज पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे. मात्र पुणे प्रशासनाकडून जे मुंबईकडे जाणारा जो मुंबई पुणे हायवे आहे तो सुद्धा बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र बंद ठेवण्यात जरी आदेश दिले असले तरी जे काही वाहनधारक होते ते या रस्त्यांवरती आलेले होते. मात्र आता त्यांना मोठा हा सामना जो आहे तो या सर्व अडचणींचा करतानाचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. पाण्याचा मोठा प्रवाह जो आहे तो रस्त्यांवरती येतो आणि या रस्त्यामुळं पाण्याच्या प्रवाहासोबत अनेक दगड येत आहेत, माती येते आणि त्यामधून मार्ग काढणं अगदी जिकिरीचं बनलेलं आहे. अनेक नागरिक खरं तर तासोनतास सध्या या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत. वाहतूक ठप्प असल्यामुळं गेली अनेक तासांपासून या ठिकाणी नागरिक अडकलेले आहेत आणि या फक्त वाहतूक सध्या थांबलेली नाही, त्याबरोबरच सध्या पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाढतोय, पाऊस वाढतोय आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या नागरिकांना बाहेर काढणं हे पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान असणार आहे. सध्या पोलीस प्रशासन रस्त्यावरती उतरल्याचं चित्र सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आपण बघू शकता की उर्से या ठिकाणचा डोंगर प्रवाहातून ज्या डोंगराच्या दिशेने येणारा जो पाण्याचा प्रवाह आहे तो अगदी मोठ्या प्रमाणात सध्या रस्त्यांवरती येत आहे आणि या पाण्याच्या प्रवाहासोबत असलेली माती असेल, दगड असेल हे मोठ्या प्रमाणात हायवेवरती आलेलं आहे. आपण बघू शकता की मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन ही एक पुण्याकडची ही लेन आहे आणि पुण्याकडच्या ही जी लेन आहे ते पूर्णपणे पोलिसांनी ठप्प केलेली आहे, थांबवलेली आहे आणि या पाण्याचा प्रवाह जो आहे तो रस्त्यावरती
दृश्यावरती आपण बघू शकतो की कशा पद्धतीने अगदी मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे. त्याचबरोबर ती अगदी माती जी आहे ती या ठिकाणी आल्या आहे. पोलीस असतील यांच्याकडून वारंवार सूचना देण्यात येतात की तुम्ही लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी या ठिकाणाहून पुढे जावा, पुढे सरका, अशा सूचना ज्या आहेत त्या या ठिकाणी देण्यात येत आहेत. त्याचबरोबर ती दुसरी जी लेन आहे ती मुंबईच्या दिशेनेकडून पुण्याच्या दिशेने जाणारी लेन आहे. त्या लेनसुद्धा अगदी पूर्णपणे ठप्प आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनांची गर्दी आहे, कारण की मोठ्या प्रमाणात ह्या जो राडा रोडा आहे तो रस्त्यांवरती आलेला आहे आणि रस्त्यावरती राडा रोडा आल्यामुळे पूर्णपणे वाहतूक ठप्प असलेलं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, उर्से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.